कहते थे लोग जो काबिल नहीं है तू, देंगे वही सलामियाँ। दिल थाम के जहाँ देखेगा एक दिन तेरी भी कामयाबियाँ। करके दिखा कमाल वो, आके ज़मीं पे दे के जाए आसमां शाबाशियाँ। ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही. तर ज्या क्षणाची आपण वाट पाहत आहोत तो कार्यक्रम आता आपण सुरू करत आहोत. मी माननीय श्री सुधीरजी गाडगीळ यांना विनंती करते की खूप लेट झाले त्यामुळे मी क्षमा मागते. आपण कार्यक्रमाला सुरुवात करा. नमस्कार. सर्वप्रथम मी सन्माननीय मनोहर जोशी यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि इथे उपस्थित असलेले त्यांचे सर्व स्नेही परिवार, नातेवाईक परिवार या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मुलाखत अगदी छोटी आहे, काही भारंभार मोठी होणार नाही आहे आणि त्यातनं आधीच्या बोलणाऱ्यांनी मुलाखतीतले काही काही गोष्टी आधीच सांगितलेल्या असल्यामुळे ते आणिक कमी होईल असा मी विश्वास बाळगतो. मुख्यमंत्री पद कधीही न भूषवलेले असे एक मनोहर जोशी महाराष्ट्रामध्ये आहेत ते हे. 41व्या वर्षी PSI म्हणून कारकिर्दीची सुरुवात केलेले जोशी साहस, परिश्रम, ऊर्जा, शिस्तीची आवड असलेले हे चिंचवडमधलं चिरतरुण व्यक्तिमत्व. कबड्डी, खो खो, वेटलिफ्टिंग, बॅडमिंटन यात चमकलेले आणि वेटलिफ्टिंगमध्ये पहिला क्रमांक 50 वर्षापूर्वीच मिळवलेले असे मनोहर जोशी. आता अधिक परिचय करून न देता छोटे छोटे 5-7 प्रश्न ओळीने विचारतो. लोकांना तुम्ही वर्दीमध्येच मुख्यत्वे दिसलेले आहात, मग हे वेटलिफ्टिंग घरी कशामुळे सुरू झालं? 1975 साली मी शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये वेटलिफ्टिंग चॅम्पियन म्हणून झालेलो आहे. मला लहानपणापासूनच निरनिराळ्या व्यायाम करण्याची आवड होती. कबड्डी, बॅडमिंटन नव्हतं पण तो कबड्डी, रिंग टेनिस, खो खो, क्रिकेट असे अनेक खेळाचे प्रकार मी करत होतो. त्याच वेळेला कॉलेजमध्ये असताना मी एकावेळी 1000 जोर बैठका मारत होतो. त्यावेळेपासून मला ही व्यायामाची आवड होती आणि तीच आवड मला कंटिन्यू राहिलेली होती. फक्त मध्यंतरी जे पोलीस खात्यात ड्युटी करत होतो त्यावेळेला थोडासा माझ्या ह्या व्यायामामध्ये फरक पडलेला होता. पोलीस खात्यामध्ये घरचं कोणी होतं का? आणि नसेल तर तुम्हाला या डिपार्टमेंटमध्ये येण्याची ओढ कशामुळे निर्माण झाली? खरं सांगायचं म्हणजे माझे वडील पोलीस खात्यात होते, परंतु इथे SRPमध्ये होते आणि मी कधीही त्यांच्याबरोबर बाहेर गेलेलो नव्हतो. म्हणजे वडील फिरतीवर असायचे SRPच्या ड्युटीसाठी आणि मी आजीकडं सांगली या ठिकाणी असायचो. पोलीस खात्यामध्ये बदल्या खूप होतात. तुम्ही कुठकुठल्या गावात गेलात आणि निवृत्त कुठून झालात? कोणत्या पदावरून? मी सर्वात पहिलं माझं पोस्टिंग मुंबईला होतं, जोगेश्वरी पोलीस स्टेशनला. जोगेश्वरीमध्ये 3 वर्ष काम केलं. त्यानंतर पुण्यात आलो. पुण्यामध्ये 1988 ते 1997 9 ते 10 वर्ष इथं पुण्यामध्ये होतो. पुण्यामध्ये खडकी, भोसरी, पिंपरी या पोलीस स्टेशनला मी नेमणुकीला होतो. त्याच्यानंतर माझी बदली नागपूर या ठिकाणी झाली. नागपूरला 2 वर्ष काम केलं. नागपूरनंतर अहमदनगर या ठिकाणी अँटी करप्शनला बदली झाली. अँटी करप्शननंतर माझी बदली साताऱ्याला झाली. साताऱ्यामध्ये सातारा सिटी, पाटण, फलटण, कराड अशा निरनिराळ्या ठिकाणी बदली झाली. पाटण, कराड झाल्यानंतर तिथनं माझी बदली नवी मुंबईला परत झाली. नवी मुंबईला जात पडताळणीला मी जवळजवळ 4 वर्ष होतो. त्यानंतर परत पुणे सिटीत आलो. पुणे सिटीत मी सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून रिटायर झालो. तत्पूर्वी मी 3 वर्ष डेक्कन पोलीस स्टेशनला सिनियर PI म्हणून काम केलेलं आहे. पोलीस खात्यासारखं आणि एवढ्या बदल्या होणाऱ्या खात्यामध्ये असूनही
खेळासाठी वेळ कसा काढलात? खेळासाठी वेळ काढायला मला खरंच मिळतच नव्हता, कारण पोलीस खात्यातली ड्युटीच अशी होती की एकतर इरेग्युलर होती. कधी रात्री ड्युटी असायची, कधी दिवसा असायची, कधी बंदोबस्त असायचा. जेवणही जिथं वेळेवर मिळत नाही, झोपही जिथं वेळेत मिळत नाही, अशा ठिकाणी खेळासाठी वेळ काढणे हे फार अवघड होतं. तरीसुद्धा मी रोज सकाळी ड्युटीला जाण्यापूर्वी कमीत कमी अर्धा तास घरात का होईना व्यायाम करायचो, घरात थोडाफार व्यायाम करायचो. आणि त्याच्यामुळं मला ती सवय लागलेली होती व्यायामाची, थोडी का होईना. आणि ज्यावेळेला मी फलटण पोलीस स्टेशनला गेलो त्यावेळेला तिथं मला पहिल्यांदा बॅडमिंटन, मला तिथल्या डेप्युटी कलेक्टर आणि प्रांत आणि हे जे होते त्यांनी मला खेळायसाठी उद्युक्त केलं. आणि पहिल्यांदा मी 2006 साली मी माझ्या हातात 5 साली माझ्या हातात रॅकेट घेतली. बॅडमिंटनमध्ये जाळं असतं की चेंडू इतपतही माहिती नसताना एकदम हे बॅडमिंटन कुठे सुरू झालं? कोण होते तुमच्या पाठीमागे? फलटणमध्ये असताना मला तिथं मी एकटाच राहायचो. मला कोणी घरात कोण नव्हते, सगळी फॅमिली माझी पुण्यात होती. तर त्याच्यामुळं बराच वेळ मिळायचा मला. ग्रामीण भागात काम करताना PI म्हणून बराच वेळ मिळतो. त्यावेळेला त्या ठिकाणी महिन्यातनं एकदा आमची प्रांत, तहसीलदार, जज किंवा मेडिकल ऑफिसर, पोलीस ऑफिसर, फॉरेस्ट ऑफिसर यांची महिन्यातनं एकदा मिटिंग व्हायची. ह्या मिटिंगमध्ये मला रामचंद्र शिंदे म्हणून प्रांत ऑफिसर होते फलटणला, आता ते रिटायर झालेत ॲडिशनल कलेक्टर म्हणून. तर त्यांनी मला उद्युक्त केलं की तुम्ही सकाळी काय करता? मी म्हटलं बाबा माझ्या बंगल्यात व्यायाम करतो. नाही म्हणे सकाळी खेळायला या बॅडमिंटन. अहो म्हटलं मला बॅडमिंटन माहिती पण नाही आहे, मी बॅडमिंटन कधी खेळलेलं पण नाही आहे. नाही म्हणे तुम्ही बॅडमिंटनला हे करा, उद्या रॅकेट घ्या आणि या खेळायला. आणि त्यावेळेपासून मी 500 रुपयाची एक रॅकेट घेतली आणि शहाबादी फरशीवर पहिल्यांदा बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली. म्हणजे गोडाऊन असतं, मतपेट्या ठेवायचं, त्याच्यामध्ये त्यांनी बॅडमिंटनचं कोर्ट आखून घेतलेलं होतं आणि त्या ठिकाणी मला खेळायला बोलवलेलं होतं. अमोल तांबे तहसीलदार होते, ते पण त्या ठिकाणी होते, त्यांनीही मला उद्युक्त केलं. पोलिसींच्या ड्युटीच्या वेळा सगळ्या अनियमित असतात. खेळाच्या सरावासाठी यातनं वेळ कसा काढला? नेहमीच्या ह्याच्यातनं घरच्या लोकांनाही वेळ द्यायला मिळत नाही, अशा ठिकाणी खेळासाठी वेळ काढणे ही फार अशक्य गोष्ट होती. तरीसुद्धा मी पहाटे 5 ते 6 हा खेळासाठी वेळ काढला. मी डेक्कन पोलीस स्टेशनला होतो. पहाटे 5 ते 6, रात्री 12 ते 5 नाईट राऊंड करायचो. राऊंड केल्यानंतर घरी यायचो. घरी आल्यानंतर युनिफॉर्म काढून बॅडमिंटनचा युनिफॉर्म घालायचा आणि पहाटे 5 ते 6 खेळायचो. आणि ह्याच्यात मला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील गोरक्ष तिकोणे हे एक खेळाडू आहेत बॅडमिंटनचे, ते आता सध्या अधिकारी पण आहेत स्पोर्ट्सचे. ते मला त्यांनी खूप साथ दिली. पहाटे 5 ते 6 कुणी उठून खेळायला यायला तयार नसायचं, परंतु तिकोणे सर हे कायम माझ्याबरोबर खेळायला यायचे आणि त्यामुळं मला तो वेळ मिळत होता. आता 70च्या आसपास असताना खेळ किंवा खेळासाठीचा व्यायाम याला वेळ देऊ शकता? निश्चितच आपल्या स्वतःच्या तब्येतीसाठी आपल्याला हा वेळ द्यावाच लागणार आहे. जर तुम्ही नाही दिला तर तुम्ही लवकरच बेड पकडू शकाल. त्याच्यामुळं हा व्यायाम मी आजही करतो आहे. रोज सकाळी एक तास मी जिम करतो, जी फिटनेस क्लब आहे, इंडोरफिन म्हणून फिटनेस क्लब आहे. गेल्या 1.5 वर्षापासून त्या क्लबमध्ये मी जॉईन केलेलं आहे. त्या क्लबमध्ये अप्पर बॉडी, लोअर बॉडी, ॲबडॉमन, कार्डिओ आणि योगा अशा दररोज एक ॲटम तिथं घेतले जातात. आणि ह्याचा गेल्या 1.5 वर्षापासून व्यायाम करत असल्यामुळं अप्रत्यक्षपणे माझ्याकडं स्ट्रेंथ, स्टॅमिना आणि फ्लेक्झिबिलिटी ह्या तिन्ही गोष्टी आत्ता उपलब्ध झालेल्या आहेत. म्हणजे 70मध्ये बऱ्याच लोकांचे पाय हलत नाहीत, कुठं कंबर दुखते, कुठं खांदा दुखतो, फ्रोझन शोल्डर असतं. परंतु ह्या वयात गेल्या 1.5 वर्षापासून मी जो काय व्यायाम करतो आहे त्याच्यामुळं हा कुठलाही मला आजार नाही आहे. वा, राष्ट्रपती पदक तुम्ही मिळवलं आहे. या खेळामध्ये आजवर किती पुरस्कार मिळाले? पहिला अगदी कधी मिळाला आणि शेवटचा कधी मिळाला? आत्तापर्यंत मला गेल्या 3 वर्षात मला जवळजवळ 17 ते 18 मेडल मिळालेली आहेत.
आणि ती ब्रांज आहे, सिल्वर आहे, गोल्ड आहे. 2023 साली मी राष्ट्रीय विजेता झालो पहिल्यांदा उदयपूर या ठिकाणी. आणि आत्ता श्रीलंकेला मी गेलो, श्रीलंकेला मी तिथं इंटरनॅशनल चॅम्पियन झालेलो आहे. पोलीस खात्यात मला एकूण 452 बक्षिसं मिळालेली आहेत. वा 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 वा. आणि चांगल्या कामगिरीची बक्षीस आहे ती, म्हणजे उत्कृष्ट डिटेक्शन, उत्कृष्ट बंदोबस्त, निरनिराळ्या चांगल्या कौशल्यानं तपास केले, याच्याबद्दल मला 452 बक्षिसं मिळाली आहेत. आणि 2012 साली माननीय राष्ट्रपती यांचं राष्ट्रपती पदक पण मला मिळालेलं आहे. संमोहन तज्ज्ञ म्हणूनही तुम्ही काम केलं आहे ना, ते कशातनं सुरू झालं? संमोहन तज्ज्ञ खरंच आहे. हा माझ्यातला गुण फारसा कोणाला माहिती नाही आहे आणि मी कोणाला सांगितलाही नव्हता. मी हिप्नॉटिस्ट आहे. मी 1992 साली मनोहर नाईक हिप्नॉटिस्ट ह्यांच्याकडनं हिप्नॉटिझम शिकलेलो आहे. 1992 साली पोलीस खात्यात असताना एक विशेष शाखेचं ट्रेनिंग मला दादर मुंबई या ठिकाणी होतं आणि त्या ट्रेनिंगसाठी मी गेलो होतो. त्यावेळेला संध्याकाळी 5 नंतर काहीच काम नसायचं. आता 5 नंतर बाकीचे मुंबईचे जे ट्रेनिंग लोक होते ते आपापल्या घरी जायचे. आम्ही जे पुण्यातनं गेलेले लोक काय करायचं, उगीच आपलं भटकत बसायचं. त्याच्यापेक्षा एके दिवशी पेपर वाचताना मला लक्षात आलं एक ॲडव्हर्टाईज की संमोहन विद्या शिका. मी आपलं म्हटलं हे काय आहे, आणि त्याचा पत्ताही दादर पश्चिमला होता. आमचं दादर पूर्वला हे ट्रेनिंग चालू होतं. संध्याकाळी आपलं मी सहज झालो तिथं, त्यावेळेला मनोहर नाईक तिथं भेटले. त्यांना म्हटलं मला हिप्नॉटिझम शिकायचं आहे. ते म्हटले कशासाठी शिकायचं आहे? मी म्हटलं बाबा पोलीस खात्यात काही उपयोग करता येतो काय मला बघायचं आहे, त्याच्यासाठी शिकायचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मी तो तिथं शिकलो. तर तिथं पहिल्यांदा ज्यावेळेला मी शिकायला गेलो त्यावेळेला त्यांची जी फी होती ती इतकी जास्त होती की ती मी देणं शक्य नव्हतं आणि घरातल्यांना सांगणंही शक्य नव्हतं. कारण घरातल्यांना मी सांगितलं असतं की मला हिप्नॉटिझम शिकायचं आहे, घरातल्या कुणीही मला शिकू दिलं नसतं. त्याच्यामुळं मी न सांगताच ते जे काही त्यांची फी होती ती दिली आणि हिप्नॉटिझम शिकायसाठी गेलो. परंतु त्याने मला त्यांची एक पद्धत होती, हिप्नॉटिझम शिकवण्यापूर्वी लाईट ट्रान्समध्ये नेऊन ते हिप्नॉटिझम शिकवतात. त्याच्यामुळं लवकर शिकलं जातं. तर ते मला लाईट ट्रान्समध्ये न्यायचा प्रयत्न करायला लागले, परंतु माझ्यावर काही हिप्नॉटिझमचा परिणामच होईना. शेवटी ते कंटाळले. मला म्हटले जोशी साहेब तुमच्यावर हिप्नॉटिझम का होत नाही? म्हटलं मलाच माहिती नाही का होत नाही आहे, आता तुम्हीच करणार आहे ते मला पाहिजे. तर मला त्यांनी सांगितलं की तुम्हाला जी फी जास्त दिली आहे मला त्याचा काहीतरी मनात विचार आहे आणि त्याचं टेन्शन आहे म्हणून तुमच्यावर हिप्नॉटिझम होत नाही. तुमची फी तुम्हाला मी परत देतो, मी तुम्हाला फुकट शिकवतो. असं ज्यावेळेला सांगितलं त्यावेळेला माझ्यावर लगेच हिप्नॉटिझम झालं. तुम्ही काही काळ सदाशिव पेठेमध्ये राहत होतात काय? नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. परंतु त्याच्यानंतर जे मी हिप्नॉटिझम शिकलो 1992पासून मी हिप्नॉटिझम शिकतो आहे. आजही बऱ्याच लोकांच्यावर जे काही सायकोसोमॅटिक आजार आहेत, म्हणजे मनोकायिक म्हणतात, म्हणजे मनानं निर्माण केलेले आजार. डोकं 2 प्रकारानं दुखतं. एक टेन्शन असलं तरी डोकं दुखतं आणि पोटात अन्न नसलं तरी डोकं दुखतं. परंतु जे टेन्शन असलेलं डोकं दुखतं आहे त्याच्यासाठी हिप्नॉटिझम हे फार उपयोगी आहे. त्याला ट्रान्समध्ये नेऊन त्याचे हे टेन्शन कमी करता येतं. विद्यार्थ्यांचे स्मरणशक्ती वाढवता येते, त्यांचा कॉन्फिडन्स वाढवता येतो. ह्या हिप्नॉटिझमचा खूप उपयोग होतो आणि ह्या हिप्नॉटिझमचा मला आजपर्यंत सेल्फ हिप्नॉटिझम, स्वतःसाठी हिप्नॉटिझम करून मी बऱ्याचदा मला आलेलं टेन्शन कमी केलेलं आहे. बऱ्याचदा जे काही पोलीस खात्यात टेन्शन येतात निरनिराळी, त्यावेळा ताणतणाव असतो तो रिलीज कसा करायचा हे मला त्या हिप्नॉटिझमनं माहिती असल्यामुळं मला कधीही पोलीस खात्यात असताना टेन्शन आलेलं नाही. याच संमोहनशास्त्रामुळे तुम्ही एका तोतरा माणसाला नॉर्मल केलं आहे ना, काय आहे ते? 1995 साली ह्या पिंपरी चिंचवडमधल्याच एक इंडस्ट्रियलिस्ट होता, उद्योगपती. त्याच्या मुलाला 7व्या वर्षी अचानक एके दिवशी काय झालं माहिती नाही, परंतु त्याच्यामध्ये तोत्रेपणा आला. म्हणजे जो 7व्या वर्षाचा मुलगा अचानक तोत्र बोलायला लागला, तत्त पप्प करायला लागला आणि त्याच्या वडिलांना काही समजेना हा काय प्रकार आहे. त्यांनी सगळे डॉक्टर झाले, मुंबई, पुणा, दिल्ली, सगळे डॉक्टर सांगण्याचे ह्याचं स्वरयंत्र चांगलं आहे, ह्याला कुठलाही आजार झालेला नाही आहे
आणि हे आज तोत्र का बोलतो आहे आम्ही सांगू शकत नाही, ह्याला कुठलाही औषधोपचार आमच्याकडे नाही आहे. त्यानंतर कुणीतरी माझं नाव त्यांना सांगितलं की हे हिप्नॉटिस्ट आहेत आणि हिप्नॉटिझमनं बरेचसे आजार बरे करतात, तुम्ही त्यांच्याकडे जावा. ती व्यक्ती माझ्याकडे आली, मला म्हटली साहेब, त्यावेळेला मी पोलीस खात्यात होतो, नोकरी करत होतो. ती व्यक्ती माझ्याकडे आली आणि मला म्हणाली साहेब माझा मुलगा असा असा आहे आणि तो तोत्र बोलतो आहे, तर ह्याच्यावर काय औषधोपचार आहेत का, तुम्ही हिप्नॉटिझमने बरं करू शकता का. मी म्हटलं प्रयत्न करतो, मी काही सांगू शकत नाही, प्रयत्न करतो. त्याला साधारण त्यावेळेला त्या मुलाचं वय 10 वर्ष होतं. 10 वर्षाचं असल्यामुळं तो माझ्याकडे आल्यानंतर मी त्याला मुलाला विचारलं, बाबा तुला आता 3 वर्षे झाली तो तोत्र बोलतो आहे, 7व्या वर्षापासून 10व्या वर्षापर्यंत तोत्रच बोलतो आहे. शाळेतली सगळी मुलं त्याला तोत्रा म्हणून चिडवत आहेत आणि हे त्या पोराला काही हे आवडत नव्हतं. तो मुलगा ज्यावेळेला माझ्याकडे आला त्यावेळेला मी त्या मुलाला जवळजवळ एक अर्धा तास त्याचं काउन्सिलिंग केलं. काउन्सिलिंग म्हणजे कसं की त्याला सांगितलं, बाबा तुला शाळेतली मुलं सारखी चिडवतात, त्या चिडवल्यामुळं तुला बरं वाटत नाही, तर तू एक काम कर, तू मी जे सांगशील ते जर तू ऐकणार असशील तर मी 5 ते 10 मिनटात तुझा हा तोत्रेपणा घालवू शकतो म्हटलं. त्या मुलाला खरोच माझ्यावर विश्वास बसला. आणि हिप्नॉटिझममध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे एक विश्वास पाहिजे, दुसरं भाषा समजली पाहिजे आपली, तिसरं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. ह्या 2-3 गोष्टी आहेत. जसं डॉग स्क्वॉडला वास देताना ती वस्तू स्वतःची तिथं पाहिजे आणि त्या वस्तूला वास दिल्यानंतर डॉग त्या संबंधित माणसाकडे जातो, तसं ह्या हिप्नॉटिझम होण्यासाठी संबंधित व्यक्तीला माझी भाषा समजली पाहिजे, त्याशिवाय तो हिप्नॉटाईज होऊ शकत नाही. चंचल मनाच्या व्यक्तीवर हिप्नॉटिझम होत नाही. चंचल मनाच्या व्यक्तीवर जर हिप्नॉटिझम होत असतं तर आज येरोडा जे मेंटल हॉस्पिटल आहे त्यातल्या बऱ्याच लोकांच्यावर मी हिप्नॉटिझम करून चांगलं करू शकलो असतो. परंतु चंचल आहेत ती, ज्यांना काय मी माझ्याकडे बघा म्हणून सांगितलं ते तिसरीकडेच बघणार, अशा व्यक्तीवर हिप्नॉटिझम होत नाही. तर मनात भीती असेल तरी हिप्नॉटिझम होत नाही. आता हे काय करतायत कुणास ठाऊक, काय करतायत कुणास ठाऊक असं जर असेल तरी हिप्नॉटिझम होत नाही. तर अशा परिस्थितीत त्या मुलाला मी विश्वासात गेलं, त्याला माझा इतका विश्वास बसला की आपल्या 10 मिनटात आपण आता चांगलं बोलणार आहे हा विश्वास जो त्याचा बसला आणि तो मला तयार झाला. आणि खरोखरच मी एक 10 मिनटात त्याला पूर्ण डीप ट्रान्समध्ये नेलं. डीप ट्रान्समध्ये नेऊन त्याला पहिल्यांदा प्रश्न विचारला, वयाच्या 10व्या वर्षी अशी कुठली घटना घडली आहे की ज्या घटनेमुळं तुझं हे तोत्र बोलणं सुरू झालं आहे. तर त्याने सांगितलं काही नाही घडलेली. मग म्हटलं आता तुझं वय हळूहळू 9 होत चाललेलं आहे, 9व्या वयात गेलेल्या 9व्या वयातल्या सगळ्या घटना तुला आठवतील. त्यानंतर त्याने त्या 9व्या वयातल्या सगळ्या घटना सांगितल्या, त्याच्यातही काही नव्हतं. हळूहळू 8व्या वर्षामध्ये त्याला नेलं, 8व्या वयामधल्या सगळ्या घटना विचारल्या, त्याच्यातही काही नव्हतं. 7व्या वर्षी त्यावेळेला मी नेलं, त्यावेळेला त्याने लगेच सांगितलं, हो म्हटली एक घटना घडलेली आहे. म्हटलं काय घडली आहे ती तू मला सांगशील. त्याने जी काही घटना सांगितली आहे ती घटना आजपर्यंत कुणालाही समजू शकली नसती जर मी हिप्नॉटिझम केलं नसतं तर, आणि त्याचा आजारही बरा होऊ शकला नसता. एखाद्या माणसाच्या मनातली भीती काढण्यासाठी जगात कुठेही औषध नाही आहे, परंतु हिप्नॉटिझमच्या साहाय्यानं मनातली भीती घालवता येते. तर त्याला मी विचारल्यानंतर त्यांनी जी हकीकत सांगितली ती हकीकत तुम्हाला मी आता सांगतो. वयाच्या 7व्या वर्षी तो मुलगा शाळेत गेलेला होता. शाळेत गेलेला असताना मधली सुट्टी झाली. मधल्या सुट्टीमध्ये त्या मुलानं सगळ्या मुलांच्या बरोबर आरडाओरडा करत सगळी मुलं बाहेर आली. शाळेच्या बाहेर चिंचा गोळ्या वगैरे विकणारी बरीच व्हेंडर्स बसलेले होते, फेरीवाले. तर ती सगळी पोरं बाहेर आली. बाहेर आल्यानंतर तिथे एक गारुडी होता. तो गारुडी काहीतरी कुडमुड करत तो प्रयोग करत होता. सगळी मुलं त्याच्या भोवती गोळा झाली. गोळा होतानंतर त्या गारुड्याने हा आणि ह्याचा एक मित्र 7 वर्षाचा, दोघं तिथं उभे होते. त्या गारुड्याने ह्याच्या मित्राला बोलवलं, ए बच्चे टाली बजाओ, अभी ये बच्चा आज बच्चा इधर आओ. सामने खड़ा किया और उसको बोला, ये बच्चे टाली बजाओ, मैं अभी 1 2 3 बोले तो इसकी बोलती बंद हो जाएगी. त्याने काहीतरी केलं, 1 2 3 केलं आणि त्याची बोलती बंद झाली. तो तत्त पप्प करायला लागला. आता काय माहिती नाही कसं झालं काय झालं, परंतु त्याचा इफेक्ट ह्या त्याच्या मित्रावर झाला आणि त्यालाही आपल्यालाही बोलता येत नाही असं जाणीव व्हायला लागली आणि तोही मनातल्या मनात आपल्याला हा तत्तपप्प करायला लागला.
नंतर एक 5 मिनटाने त्या गारुड्याने परत बच्चे लोग ताली बजाव, मैं 1 2 3 बोलूँगा तो उसकी बोलती चालू हो जाएगी. परत त्याने 1 2 3 केलं आणि त्याची बोलती चालू झाली. परंतु त्या मुलाची बोलती चालू झाली, परंतु ह्याच्यावर जो इफेक्ट झालेला होता तो काही कुणी काढू शकलं नाही. आणि त्या इफेक्टनं त्या मुलाला तोत्र बोलायला लागलेला होता. ही मनातली भीती त्याच्या होती. ती मनातली भीती मी हिप्नॉटिझमनं सांगितलं की कुठलाही गारुडी कुणाचीही बोलती बंद करू शकत नाही. तुझं स्वरयंत्र चांगलं आहे, तू चांगलं बोलू शकतो, तुला काहीही झालेलं नाही आहे. तुला मनातली ही भीती आहे ती काढून टाकलेली आहे मी आता. आणि तू आता व्यवस्थित एक छानशी पोएम म्हणून दाखवशील. आणि खरोखरच त्याने त्याच्या स्वतःच्या आईवडिलांच्या समोर न अडखळता इंग्लिश पोएम म्हणून दाखवली. आणि त्याचे आईवडील एवढे खुश झाले की गेले 3 वर्ष सर्व डॉक्टर त्यांची फिरून झालेले होते, कुठंच त्याचा उपयोग झालेला नव्हता. आणि आज तो मुलगा अगदी व्यवस्थित बोलत आहे. वा वा. तुमचा दुखणारा पाय कशातनं बचावला हो? दुखणारा पाय कशातनं बचावला? माझा पाय गुडघा गेले जवळजवळ 7-8 महिने दुखत होता. मला खेळताना त्रास होत होता. परंतु बऱ्याच वेळा ह्या हिप्नॉटिझमचा मी तुम्हाला जे फायदा झाला म्हणून सांगतो आहे त्याचाच मला फायदा झाला आहे. स्वसंमोहन किंवा स्वसजेशन, सेल्फ सजेशन, ह्या सेल्फ सजेशन मी गेले कित्येक दिवस घेत आहे. वारंवार निरनिराळ्या सजेशन घेतो आहे, निरनिराळ्या औषधं उपचार करतो आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही दुखण्याला तुम्ही ज्यावेळेला एखाद्या डॉक्टरकडे जाता त्यावेळेला त्या डॉक्टरवर जर तुमचा विश्वास असेल तर तुमचा आजार 2 ते 3 दिवसात निश्चित बरा होतो. डॉक्टरांच्यावर विश्वास जर तुमचा नसेल, तुम्ही जनरल म्हणून जात असाल तर तुमचं दुखणं बरं व्हायला बराच वेळ लागतो. तुमच्या डॉक्टरांचा विश्वास जेवढा जास्त तेवढं लवकर दुखणं बरं होतं. तसं माझंही झालेलं आहे. मला एक आयुर्वेदिक डॉक्टरने काही तेलं दिलेली होती. त्या तेलात त्यांनी सांगितलं होतं की इतकी तेलं एवढी चांगली आहेत की हा तुमचा गुडघा दुखणं सगळं बरं होऊन जाईल. आणि मी खरंच त्याच्यावर विश्वास ठेवला आणि मनापासून गेले 2-3 महिने झाले रोज मी गुडघ्याला तेल लावतो आहे. आज माझा गुडघा संपूर्ण बरा आलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे तुम्हाला सगळ्यांना सांगतो की रोज सकाळी मी अंघोळ झाल्यावर एक 15-20 वाक्य स्वतः म्हणतो. देवासमोर उभं राहतो. देवासमोर मी कुठलीही प्रार्थना म्हणत नाही, कुठल्याही देवाकडे काहीही मागणं करत नाही, फक्त प्रार्थना एवढंच म्हणतो. जीवनात प्रत्येक दिवशी प्रत्येक बाबतीत मी अधिकाधिक यशस्वी होत चाललेलो आहे. माझं शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य पूर्णपणे निरोगी बनलेलं आहे. मी कायम आनंदी आणि उत्साही राहत आहे. माझ्या कल्पनाशक्तीचा विकास झालेला आहे. माझी स्मरणशक्ती वाढलेली आहे. माझी पॉझिटिव्हिटी वाढलेली आहे. मी पॉझिटिव्ह थिंकिंग करत चाललेलो आहे. माझी निरीक्षण शक्ती वाढलेली आहे. माझी मनाची ताकद वाढलेली आहे. माझा हजरजबाबीपणा वाढलेला आहे. मी निर्भय झालेलो आहे. मी निश्चिंत झालेलो आहे. अशा तऱ्हेच्या जवळजवळ 15 ते 20 सूचना आहेत. त्या स्वयंसूचना मी रोज सकाळी अंघोळ झाल्यावर देवासमोर उभारतो आणि ह्या सूचना स्वतः घेतो. आणि ह्या सूचना मी सगळ्या टाईप करून घरामध्ये जवळजवळ 3 ते 4 ठिकाणी भिंतीवर कायमस्वरूपी लावून ठेवलेले आहेत. जाता येता ह्या सूचना मी वाचत असतो. वा. शेवटचा प्रश्न, खेळामध्ये रस घेणाऱ्या अगदी नवख्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? कोणत्याही खेळामध्ये किंवा कुठल्याही कामामध्ये जर यश मिळवायचं असेल तर त्यासाठी सातत्य हे फार महत्त्वाचं आहे. कंटिन्युटी नसेल तर तुम्ही हे करू शकत नाही आहे. सातत्य हे फार महत्त्वाचं आहे. रोज माणूस काही ना काहीतरी शिकतो आहे. 1% किंवा अर्धा टक्का का होईना. आज मी ज्यावेळेला खेळायला जातो त्यावेळेला मी अर्धा टक्का का होईना त्यातनं काहीतरी शिकलेलो असतो आहे. उद्या ज्यावेळेला खेळायला जाईन त्यावेळेला परत अर्धा टक्का काहीतरी शिकलेला असतो आहे. असं तुम्ही ज्यावेळेला कंटिन्यू ठेवाल त्यावेळेला निश्चितच तुम्हाला हे एक ना एक दिवस निश्चित यश मिळणार आहे. हे राष्ट्रपती पदक जे मला मिळालं आहे ते पदक मिळवण्यासाठी मी 2006 साली जे उमेश कणकवलीकर जे मी विजेता होणारच कार्यक्रम करणार आहे त्यांच्या कार्यक्रमाला कराड या ठिकाणी असताना गेलेलो होतो. त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं होतं की तुम्हाला जर एखादे यश मिळवायचं असेल तर ते जे काही यश आहे जे काही तुम्हाला ते लिहून काढा. दररोज त्या वाक्याकडे बघा, लिहिलेल्या वाक्याकडे बघा आणि
ते काही होतं आहे प्रयत्न करून, म्हणजे बाकीचा तुम्ही विचार करू नका की हे कसं हे होणार आहे, सफल होणार आहे. तुम्ही रोज फक्त तो वाक्य जे लिहिलेलं आहे, मला राष्ट्रपती पदक मिळवायचंच आहे असं मी लिहिलेलं होतं. आणि किती वेळात मिळवायचं आहे मी लिहिलेलं होतं 2 ते 3 वर्षात, परंतु 2 ते 3 वर्षात नाही मिळालं, 5 वर्षानंतर मला मिळालेलं आहे. तुमचा मुलगा म्हणा, मुलगी म्हणा, नातू म्हणा, नात म्हणा, याच्यापैकी कोणाला तुम्ही या तुमच्या खेळाच्या क्षेत्रात ओढलाय? सध्या माझा मुलगा हा बॅडमिंटन खेळतो आहे, तोही उत्कृष्ट आणि चांगल्या प्रकारे खेळतो आहे. अजूनही फक्त तो नोकरी करत असल्यामुळे बाहेरच्या स्पर्धेत कुठे त्याने भाग घेतलेला नाही आहे, तर त्यालाही आता मी उद्युक्त करत आहे. धन्यवाद. रसिको, थँक्यू. अगदी मोजक्या वेळात थोडीशी छोटीच मुलाखत घ्यायची होती, म्हणून नेहमीसारखी तासाची मुलाखत न घेता मोजक्या शब्दात त्यांना बोलकं करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनीही नेमक्या शब्दात उत्तरं दिली. त्यांचे आणि तुमचे मनापासून आभार. थँक्यू. अतिशय उत्तम मुलाखत सरांनी घेतलेली आहे. सरांबद्दल मी एवढंच म्हणू इच्छिते, जो वाचतोय तो डेक आहे, जो वाचतोय तो डेक आहे, जो कापतात तो केक आहे, जो वटला तो चेक आहे. मुलाखतकार अनेक आहेत, पण सुधीरजी नंबर 1 आहेत, नंबर 1 आहेत, नंबर 1 आहे. धन्यवाद. शाबाशिया